नमस्कार. साधारणतः 10 दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक तक्रार आली होती. किंवा पॅलेस परिसरातील निसर्गरम्य परिसरावरती पत्र्यांचे बांधकाम करून आवरण केलेले आहे आणि सर्व परिसर बंदिस्त केला आहे. त्याची सखोल माहिती घेतली असता एका खाजगी विकासकाने अनधिकृतपणे येथील झाडांची कत्तल करून पत्र्यांचे आवरण उभा केले होते. त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेकडे सुरुवातीला पाठपुरावा केला. नगरपालिका प्रशासनाला कदाचित त्यांची भाषा कळली नव्हती म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. नगरपालिकेचे डोळे उघडले होते व नगरपालिकेला कारवाई करण्यास भाग पाडलं होतं. सरतेशेवटी नगरपालिकेने मान्य केलं की झाडं अनधिकृतपणे तोडण्यात आलेली आहेत आणि पत्र्यांचं आवरणसुद्धा अनधिकृतपणे आहे. म्हणून आमच्या मागणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या दणक्यानंतर आज नगरपालिका प्रशासनाचं पथक स्वतःही पत्र्यांचं अतिक्रमण काढायला इथं आलेले आहे. हा मनसेच्या आणि इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीचा विजय आहे. हा एकजुटीचा विजय आहे आणि अशा स्वरूपात शहरातील सर्व चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवून कारभार कसा सुरळीत चालेल यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथून पुढे अशाच पद्धतीने कार्यरत राहील. या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक विनंती करू इच्छितो की जे काही इथला आमचा दुसरा आक्षेप होता, इथलं आरक्षण गमावलंय ते नगरपालिकेने पुन्हा या संदर्भात कारवाई करून येथील आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात तत्काळ हालचाली चालू कराव्यात. अन्यथा त्या विषयासुद्धा आम्हाला पुन्हा एकदा त्यामध्ये एंट्री करावी लागेल. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.